अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस जवळ अगदी थोड्या अंतरावर एक मोठा विमान अपघात झालाय. अपघातानंतर हे विमान पोटोमॅक नदीमध्ये कोसळलं. त्यानंतर नदीतून जवळपास 19 मृतदेह काढण्यात आल्याची माहिती मिळतेय. या विमानात जवळपास 60 प्रवासी होते असं समजतंय. हेलिकॉप्टरला हे विमान धडकल्यानं हा भीषण अपघात झालाय. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रेगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतल्या कॅन्सस सिटी इथून हे विमान वॉशिंग्टन डीसीला चाललं होतं. कॅनडा एअरचं हे विमान होतं. अपघातानंतर रोनाल्ड रेगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाणं आणि लँडिंग थांबवण्यात आलेली होती. पेंटागॉन आणि सैन्य दलाकडनं या विमान अपघाताची चौकशी सुरू असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हॅक्सेट यांनी माहिती देत सांगितलंय. हा अपघात नेमका कसा झाला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. अमेरिकेतल्या कॅन्सस सिटीमधनं हे विमान रोनाल्ड रेगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड करणार होतं. मात्र तत्पूर्वी हेलिकॉप्टरची धडक बसली आणि हे विमान खाली कोसळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.